बरोबर. बऱ्याच वेळा आता काय होतं, की म्हणजे सिनेमात, चित्रपटात आपण काम करतो, कलाकार तुम्ही आहेत. इतर ह्याच्यामध्ये पण म्हणजे आता मोबाईलमुळे, रील स्टारमुळे किंवा इतर गोष्टीमुळे किंवा सोशल मीडियामुळे सगळे ॲक्टर झाले. म्हणजे राजकारणातली ॲक्टिंग आपल्याला इलेक्शनच्या काळात पाहायला मिळाली. भाषणातली ॲक्टिंग असते. एकमेकांचे डायलॉगबाजी चित्रपटात जेवढी होत नाही, तेवढी होती. पण प्रत्यक्षात कामं तेवढी होत नाहीत. किंवा नंतर गडबड होते आता 5 वर्षांनी बघू नंतर काहीतरी. म्हणजे असं त्या सिनेमात बी तसंच घडतं, की आपल्याला भरपूर भविष्यात चित्रपट करायचेत आणि म्हणून हा चित्रपट स्वस्तात करा किंवा इथे काहीतरी कॉम्प्रोमाईज करा, नंतर बघू. अशी बरीच मंडळी आपल्याकडे आहेत. त्यामुळे एक चांगल्या चित्रपटसृष्टीचा दादासाहेब फाळकेंनी एवढं मोठं काम केलंय, मोठा व्यवसाय दिलाय. पण काही लोकं त्याला कुठेतरी बट्टा लावायचं काम करतात. तर त्यापासून नक्की सावध राहिलं पाहिजे का? किंवा मुलांनी, मुलींनी? मराठी चित्रपटसृष्टीची स्थापना किंवा चित्रपटसृष्टीची स्थापना दादासाहेब फाळकेंनी केली. त्या माणसाला हॅट्स ऑफ आहे. आज ते हे पाहिलं त्यांना लाज वाटत असेल, की का मी हा उद्योग करून ठेवला. एवढा दर्जा आपल्याकडे पडलाय. जेन्युइनली काही चांगले आहेत. काही चांगले दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत. ते खूप चांगला कंटेंट बनवतात. हॅट्स ऑफ आहे त्यांना. पण 85 ते 90% लोकांनी त्याची माती केलेली आहे पूर्णपणे. त्याची वाट लावलेली आहे. शुद्ध भाषेत बोलायला गेलं तर. म्हणजे निर्माता तर निर्माता येतो, की बाबा माझ्याकडे पैसे, मला चित्रपट करायचा आहे आणि मी करतो आणि तो त्याचा पहिला चित्रपट शेवटचा होतो. पहिला वन टाईम. वन टाइम निर्माता. कारण ती त्याची खास भागते. तो एक भाग असते. एक तर ते मगाशी लग्नाचा विषय आपण बोललो आणि दुसरा गांडावगडीचा प्रकार एक होतो. त्याच्यात तो कळते की भाई नाही, म्हणून चित्रपटसृष्टी लोक नाव ठेवतात. ते तो कोणी घेत नाही. कारण कोणत्या धंदा म्हणून जात नाही. चढवतात पुढच्याला. सांगत नाहीत प्रॉपर. घेत नाही, मार्गदर्शन घेत नाही. हा पहिला भाग. दुसरा मुद्दा, मग अशी काही लोक येतात, मग अशी काही डिरेक्टर येतात. सर 10 लाखात पिक्चर बनवू आपण. किंवा ते सांगतात की अरे, निर्माते म्हणतात अरे एवढं ह्याचा ऍडजस्टमेंट करा. होतं कसं की 500 करोडचा एखादा साऊथचा चित्रपट येतो, 1000 करोडचा एखादा साऊथचा चित्रपट येतो आणि आमची स्पर्धा मराठी चित्रपट 2 करोडची. जर मी भव्य दिव्य बघतोय 200 रुपये मध्ये, तर मी 200 रुपये मध्ये हा पिक्चर का बघेन? मी याचा ऑडियन्स बोलतोय, कलाकार नंतर. तर एकाच थिएटरला 2 चित्रपट लागले. एक माझा मराठी लागलाय, कंटेंट खूप चांगला आहे, हा, पण बजेट नसल्यामुळे तो तामझाम करता नाही आला. साऊथचा चित्रपट आहे, कंटेंट ठीकठाक आहे, कंटेंटही चांगला आहे, बजेटही चांगलं आहे, तामझाम मोठं आहे, मी बघणार राहतो. कारण मला चित्रपट बघायचा आहे. तिथं असं नाही घेणार ना, या चित्रपटाच्या निर्मात्याचं बजेट नव्हतं किंवा इतर सगळ्यांनी निर्मात्याला फसवलं आणि त्याला लुटला म्हणून एवढं चांगलं काय घडू शकलं नाही, असं तिथे बघणार आहे का? लोकांना भावनिक करणार का तुम्ही? मग लोक म्हणतात येतोय 15 महिन्याभर टीव्हीवरती बघूया. तसंही सेकंडरी लिंक उपलब्ध होते टेलिग्रामवरती. हे काय सांगायची गरज नाहीये. आणि ते लोक बघतात ऍज इट इज ते. मग कशाला खर्च करू जाऊन मी? त्यापेक्षा ते कुठेतरी ते लिंकचा विषय होतो ना. त्याच्यामुळं मगाशी बोलल्याप्रमाणे जर चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे किंवा त्यांना पैसे कमवायचे, तर तो त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. आणि याचं नॉलेज बऱ्यापैकी चांगल्या लोकांना आहे आणि बऱ्यापैकी लोकांना नाहीच आहे. ते स्वप्नामध्येच जगतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी सुरुवातीला जेव्हा मी मॉडेलिंग करत होतो, मी तेव्हा जेम रोडला राहिलो होतो. तिथं अनेक चित्रपट मी ऑस्करला गेलेले पाहिजे त्या टेबलावरती. एखादा डिरेक्टर येतो, एखादा रायटर येतो, ते सगळं बसले, चर्चा होते, पिक्चर बनतो चर्चेतनं, त्याला खूप सारे अवॉर्ड मिळतात, तो ऑस्करला जातो. हा, आणि नंतर तो म्हणतो चल सिलेक्ट पास. तो ऑस्करचा धुरळा तिथंच खाली येतो. पण त्या सिगरेट सोबत मग त्याला काहीतरी खायचं असतं, मग तो क्रीम रोल खातो, मग त्याला चहाही पाहिजे असतो डबल. दिस इज रिअल बॅक. बरोबर. म्हणजे हे आपल्याकडं ही अशी वस्तू लोक भरपूर म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले म्हणतो आपण. अर्ध्या हळकून नकाच घेऊ. हळकुणाचा जो तो काय फुफाट असतो ना, तसंच घ्या तुम्ही तो.